हॅलो फ्रेंड, युअर वेलकम अवर यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण सध्या क्लास 12चे मॅथ्स 2चे फर्स्ट युनिट स्टार्ट केलेले आहे, डिफरन्शिएशन, ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 कंप्लीट केलेले आहे आणि एक्सरसाइज 1.2चे सुद्धा आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंत सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. आज आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 साठी काही बेसिक फॉर्म्युले आवश्यक आहे. तसं वास्तविक जर पाहिलं तर डिफरन्शिएशन टोटल युनिट हे डिपेंड करते की तुमचे फॉर्म्युले चांगले किती आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिस किती केली फॉर्म्युल्यांची. ठीक आहे, तर आज आपण काही वेगळे फॉर्म्युले पाहणार. वेगळे म्हणजे ॲक्च्युली बरेच वेळा आपण ती यूज केलेले आहेत. पहा काय फॉर्म्युले आहे जे आपल्याला क्वेश्चन नंबर 8 मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये यूज करायचे ते पहा. साइन ऑफ ए प्लस बी काय राहतो फॉर्म्युला? साइन ऑफ ए प्लस बी असेल. ए आणि बी दोन वेगळे अँगल आहेत ज्यांची ॲडिशन आहे साइन ऑफ ए प्लस बी. अशा वेळी काय यूज करतो आपण? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जवळपास यूज करायचा आहे, त्यामुळे फॉर्म्युले चांगले करून घ्या. साइन ऑफ ए मायनस बी काय राहणार? सेम हाच फॉर्म्युला. आता इथं दोन अँगलच्या मध्ये प्लस होतं, आता इथं मायनस आहे, तर सेम इथं प्लसच्या ऐवजी फक्त मायनस येणार. फॉर्म्युला तोच राहणार, साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. आणि ऍडिशन असेल तर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. मायनस साइन असलं तर मायनस द्यायचं. ओके, आता कॉस ऑफ ए मायनस बी चा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. कॉस ऑफ ए मायनस बी असेल तर काय? दोन्ही टर्म कॉस मध्ये काय पहिल्या दोन्ही टर्म कॉसच्याच राहतील. कॉस ए इंटू कॉस बी. मग आता इथं साइन कुठला येणार? इथं मायनस आहे तर मायनसच्या ऐवजी इथं प्लस येणार. आणि लास्ट दोन टर्म ह्या दोन्ही साइनच्या असतील, जसे की साइन ए इंटू साइन बी. आणि हाच सेम फॉर्म्युला कॉस ऑफ ए प्लस बी साठी सुद्धा राहणार. जसे इथं मायनसच्या ऐवजी प्लस आलं, आता इथं जर प्लस आहे तर आपले इथं मायनस मिळेल. म्हणजे फॉर्म्युला काय होणार? कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी आणि प्लसच्या ऐवजी इथं मायनस घ्यावं लागेल साइन ए इंटू साइन बी. अशा प्रकारे हे जे चार फॉर्म्युले आहेत हे आपल्यासाठी मोस्ट अँड मोस्ट युजफुल आहेत. यांच्याच बेसवरती आपला कम्प्लीट क्वेश्चन नंबर 8 असेल. तुम्हाला जर एक क्वेश्चन समजला, क्वेश्चन 8 मधला जर एक क्वेश्चन तुम्हाला समजला, तर बाकी सर्व क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता करायचं काय ते पहा. आपल्याला काय दिलेलं आहे आता एक्झाम्पल पहा. आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8 म्हणतो डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. जरी सांगितलं आपल्याला डिफरन्शिएट करायचं, परंतु डायरेक्टली डिफरन्शिएट नाही करायचं, स्टेप बाय स्टेप यायचं. त्याला होईल तेवढं सिम्प्लिफाय करायचं आणि सिम्प्लिफाय करून नंतर त्याला डिफरन्शिएट करायचं. मग आता काय करायचं ते पहा. बाहेर साइन इनवर्स दिलेला आहे, याचा अर्थ आपल्याला ब्रॅकेटमध्ये काहीही करून साइन आणावा लागेल. मग आता साइन कसा येणार? आता पहा, साइन येण्यासाठी इथं साइन आहे, इकडे कॉस आहे. जर आता मी इथं कॉस आणि इथं जर साइन आणलाय तर आपण हा जो फॉर्म्युला आहे पहा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी या फॉर्म मध्ये आणू शकतो. त्यानंतर त्याला आपण साइन ऑफ ए प्लस बी लिहू शकणार आणि साइन इनवर्स साइन कॅन्सल होणार आणि फक्त आपल्याला ए प्लस बी मिळणार. आता हे कसं होणार? काय करावं लागेल? आता एक लक्षात घ्या, या चार पैकी कुठला फॉर्म्युला यूज होणार? अर्थातच वरच्या दोन पैकीच कुठला तरी फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण आपल्याला बाहेर साइन इनवर्स दिलेला आहे, आत आपल्याला साइन घ्यावा लागेल. ठीक आहे, आता दोन पैकी पहा कुठला फॉर्म्युला यूज होऊ शकतो. इथं प्लस साइन आहे म्हणजे फॉर्म्युला नंबर 1 याचा आपल्याला यूज करायचा. याला आपण बाजूला नोट डाऊन करू. ठीक आहे, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके, ठीक आहे. आता फॉर्म्युला आपण सध्या इथून इरेज करूया. पहा आता काय करायचं आहे पहा. एक वेळेस समजून घ्या प्रॉब्लेम, बाकी सर्व तुम्ही स्वतः करू शकता. फंक्शनला लिहिणार आपण y इज इक्वल टू साइन इनवर्स, याला आपण सेपरेट करून घेऊया. ठीक आहे, 4 अपॉन अंडर रूट ऑफ 41 इंटू साइन एक्स प्लस इथं घेऊया 5 अपॉन अंडर रूट ऑफ 41 इंटू कॉस एक्स. ठीक आहे, आपण काय केलं सध्या डिनॉमिनेटरला फक्त सेपरेट केलेला आहे. ओके, आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे साइन ऑफ ए प्लस बी चा, त्यासोबत साइन इंटू कॉस बी असलं पाहिजे फर्स्ट टर्म मध्ये. याचा अर्थ इथं साइन ऑफ एक्स आहे, तर आता आपल्याला इथं कॉस बी यायला पाहिजे, तर आपण याला कन्सिडर करू. पहा काय कन्सिडर करतो मी याला? लेट. ही जी टर्म आहे याला आपण कॉसच्या फॉर्म मध्ये घेऊ, कॉस अल्फा कन्सिडर करू. ओके,
कॉस अल्फा इक्वल टू आपण कन्सिडर करू 4/√41. आपल्याला इथं कॉस सोबत कोण पाहिजे, साईनची आवश्यकता आहे, म्हणजे आपल्याला इथं साईन घ्यावा लागेल. त्यासाठी या टर्मला म्हणजे साईन अल्फा कन्सिडर करू. तर काय मिळणार, साईन अल्फा इक्वल टू 5/√41. अशा प्रकारे आता आपण जे कन्सिडर केलं हे चेक करू बरोबर आहे का. कशा प्रकारे चेक करू शकतो, आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. जर यांची स्क्वेअर करून ॲडिशन केली तर ती 1 यायला पाहिजे. चेक करूया आपण. आता साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे किती 5/√41 स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर आहे, प्लस कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे किती असणार 4/√41 स्क्वेअर. 5 स्क्वेअर इज 25. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, डिनॉमिनेटर मध्ये राहणार 41. इथं सुद्धा काय मिळणार आपल्याला 4 स्क्वेअर येणार 16 आणि डिनॉमिनेटर किती येणार 41. आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन करा. 25 प्लस 16 किती येणार ते 41/41 म्हणजेच किती झालंय इक्वल टू 1. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 येत आहे. याचा अर्थ आपण जे कन्सिडर केलं हे बरोबर आहे, आपण हे कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आणखी एक व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊ, अल्फाची व्हॅल्यू. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ह्या गोष्टी कराव्या लागणार. आपल्याला कन्सिडर करावं लागेल साइन थिटा कॉस थिटा जसं आवश्यकता असेल. जर आपल्याला कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल तर कॉसच्या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागेल. पॅटर्न बनवताना आपल्याला कॉस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सध्या आपल्याला साइनची गरज आहे, बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये आपल्याला साइनचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. त्यामुळे मला इथं साइन सोबत कॉस आणि इथं कॉस सोबत साइनची गरज आहे, जेणेकरून आपला साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. ठीक आहे, आता आपल्याला इथं काय करायचं आहे पहा. मी साइन अल्फा अपॉन कॉस अल्फाची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू. साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा ह्यालाच काय म्हणणार आपण टॅन अल्फा. ठीक आहे, काय ते पहा. साइन अल्फा किती आहे आपला 4/√41 अपॉन कॉस अल्फा, सॉरी आपण ही जी व्हॅल्यू केली साइन अल्फा इज 5/√41 आणि कॉस अल्फा आहे 4/√41. तर डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होणार. काय मिळणार 5/4. ही कोणाची व्हॅल्यू झाली टॅन अल्फाची. टॅनला तिकडे घेऊन चला, काय मिळणार अल्फा इक्वल टू टॅन जर इकडे आला तर इनवर्स होणार टॅन इनवर्स ऑफ 5/4. ठीक आहे, अशा प्रकारे आता आपल्याला इथून अल्फाची व्हॅल्यू मिळाली. इथून पासून इथपर्यंत जे आपण केलंय हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता काय करणार आपण, आपल्याला फॉर्म्युलेची आता ट्रिक समजलेली आहे. आपण सिंपल एक्झाम्पलला आता पुढे सॉल्व्ह करूया. y इक्वल टू काय येणार आता साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये पहा. इथं 4/√41 याला आपण कॉस अल्फा कन्सिडर केलंय, त्याला आपण कॉस अल्फा कन्सिडर करू इनटू साइन एक्स लिहिणार. ठीक आहे, त्यानंतर प्लस इथं काय आहे 5/√41 ज्याला आपण साइन अल्फा कन्सिडर केलंय इनटू कॉस एक्स. ओके, आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. आता हे थोडं मागे पुढे झालेलं आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये चालून जाते पण त्यालाही आपण व्यवस्थित करून घेऊ. साइन एक्स ला आधी घेऊ, काय लिहिणार y इज इक्वल टू इथं लिहूया आपण साइन इनवर्स. साइन एक्स आधी घेतला तर हे होणार साइन एक्स इंटू कॉस अल्फाला नंतर लिहू. ठीक आहे, प्लस इथं काय होणार कॉस एक्स आधी घेऊ इंटू साइन अल्फा. काय होणार आता हे कुठल्या फॉर्म मध्ये येत आहे पहा साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. काय येणार वायची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ, इथं आपण फॉर्म्युला यूज करणार जो आपण सुरुवातीला पाहिला साइन ऑफ ए प्लस बी. म्हणजेच काय होणार साइन ऑफ ए काय आहे एक्स आणि बी काय आहे अल्फा. ओके, आता इथं साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होणार, वायची व्हॅल्यू काय मिळाली सिंपल एक्स प्लस अल्फा. आता इथं तुम्ही डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकता कारण अल्फा कॉन्स्टंट आहे, किंवा जर असं डायरेक्ट नसेल समजत तुम्हाला तर इथून तुम्ही अल्फाची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ 5/4 सुद्धा घेऊन त्याला नंतर डिफरन्शिएट करू शकता. एक स्टेप आपण वाढून घेऊ, अल्फाची व्हॅल्यू रिटर्न करू. पहा काय येणार एक्स प्लस अल्फा इज टॅन इनवर्स ऑफ काय आहे 5/4. ओके, ही स्टेप मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण आपल्याला डायरेक्टली अल्फाला डिफरन्शिएट करताना तुम्हाला कन्फ्युजन होईल की अल्फा कॉन्स्टंट आहे की नाही, त्याच्यामुळे सांगत आहे टॅन इनवर्स ऑफ 5/4. आता इथं व्हेरिएबल नाही आहे, एक्स नाही आहे. टॅन इनवर्स एक डिफरन्शिएट केल्यानंतरचे पहा एक स्टेप लिहू आणखी नंतर लक्षात येईल. आपण इथं लिहू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके,
आता जनरली मुलं काय करतात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. पहा इकडे येणार एलएचएस मध्ये dy/dx इज इक्वल टू इथे येणार 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला लगेच अप्लाय करतात कारण आपले फॉर्म्युलेच पाठ आहेत. बट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्सचा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही कारण इथं व्हेरिएबल नाही आहे, कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्स ऑफ π/4 इज अ कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स π/4 इज 0. सॉरी 5/4 इज 0. तर फायनली dy/dx किती मिळालाय, 1 मिळालाय. एकदा पुन्हा एक्झाम्पलला पुन्हा समजून घेऊ कारण पहिलं एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं तर पुढचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला स्वतः करता येतील. पहा काय दिलेलं आहे आपल्याला, फंक्शन दिलेलं आहे साइन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन √41. आपण फक्त हा जो डिनॉमिनेटर आहे याला आपण सेपरेट केले, दोन्ही टर्मला हा डिनॉमिनेटर अप्लाय केला. नंतर जसे की आपण पाहिलं की बाहेर साइन इनवर्स आहे, आपल्याला आतमध्ये साइन इनवर्स मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं, आपल्याकडे जे आपण सुरुवातीला 4 फॉर्म्युले पाहिले त्यापैकी पहिल्या फॉर्म्युल्याचा आपण यूज करणार आहे. काय आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. बघा आता इथं साइन ए आहे किंवा साइन एक्स आहे असं कन्सिडर करू. साइन सोबत आपल्याला कॉसची गरज आहे आणि इथं कॉस सोबत साइनची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ या आपण टर्मला कॉस कन्सिडर करू आणि या टर्मला साइन कन्सिडर करू. आपण जी कन्सिडर केलंय हे बरोबर आहे का नाही चेक करण्यासाठी आपण आपली प्रॉपर्टी चेंज केली. काय असे, साइन इनवर्स थिटा प्लस कॉस इनवर्स थिटा इक्वल टू 1, ते बरोबर आली. त्यानंतर आपण अल्फाची एक व्हॅल्यू फाइंड केली, अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स समथिंग आपल्याला नेहमी आन्सर मिळणार. ओके, इथपर्यंत सर्व ठीक आहे. नंतर आपण इथून पुन्हा स्टार्ट केलं, y इक्वल टू साइन इनवर्स ज्या व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या म्हणजेच 4/√41 ला कॉस अल्फा कन्सिडर केले, 5/√41 ला साइन अल्फा कन्सिडर केलंय, ह्या व्हॅल्यू पुट केल्या. याला थोडंसं व्यवस्थित लिहिलं जेणेकरून आपल्याला आपला जो फॉर्म आहे काय आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल किंवा आपल्याला फॉर्म्युला लगेच लक्षात येईल. म्हणजेच काय झालं, हे साइन ए इंटू कॉस बी चा फॉर्म्युला अप्लाय केला, तो झाला साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे साइन ऑफ एक्स प्लस अल्फा. बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये साइन आहे, साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होतो. असे आपण भरपूर एक्झाम्पल पाहिले. ओके, मग कोण राहिलं, एक्स प्लस अल्फा. इथून आपण डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. यानंतर तुम्ही डिफरन्शिएट करताना डायरेक्ट डिफरन्शिएट करा, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल जे काय येणार ते व्हॅल्यू लिहत चला. आणि अल्फा इज अ कॉन्स्टंट, अल्फा इज कॉन्स्टंट कारण अल्फाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनवर्स π/4, तर त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 घेत चला डायरेक्टली. आता इथं आपण नेक्स्ट स्टेप मध्ये डिफरन्शिएट केलं, LHS ला dy/dx लिहिलंय आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. फायनली आपल्याला आन्सर मिळाला 1. स्क्रीनशॉट घ्या. अशा प्रकारचे आणखी काही एक्झाम्पल आहेत ते सुद्धा पाहूया. टेक दी स्क्रीनशॉट. पहा आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये क्वेश्चन नंबर जो 2 दिलेला आहे काय आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये काय आहे तर √3, मी याला सेपरेट करून घेत आहे. ठीक आहे, √3/2 इंटू इथं राहणार कॉस एक्स मायनस इथं आता पहा साइन सोबत काही नाही म्हणजे याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये 1 आहे आणि इथं डिनॉमिनेटर मध्ये 2 येणार इंटू साइन एक्स. ठीक आहे, आता आपल्याला काय मिळालं, y इज इक्वल टू कॉस इनवर्स √3/2 कॉस एक्स मायनस 1/2 इंटू साइन एक्स. जसं की आपण प्रिव्हियस एक्झाम्पल पाहिलं सेम एक्झाम्पल तसंच आहे. काय दिलेलं आहे तर बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये कॉस आपल्याला यायला पाहिजे. बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये जर कॉस आलं तर कॉस कॉस कॅन्सल होणार आणि जे काय अँगल मिळणार आपण त्याला नंतर डिफरन्शिएट करणार. आता काय करावं लागेल, बाहेर कॉस आहे, कॉस साठी जे 2 फॉर्म्युले आहेत दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या ज्या 2 टर्म असतात पहा कॉस साठीचे जो फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए प्लस बी पाहू आपण. ओके, कॉस ऑफ ए प्लस बी काय राहतो, कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. म्हणजेच काय असतं पहा, इथं जर प्लस असेल तर इथं मायनस येणार आणि ह्या दोघांच्या मध्ये इथं आधीच्या दोन्ही टर्म ह्या कॉसच्या असतात आणि नंतरच्या दोन्ही साइन राहतात. आता इथं याचा अर्थ काय, कॉस एक्स सोबत मला कॉसची गरज आहे आणि साइन सोबत साइनची गरज आहे. जसं आपण आधीचं एक्झाम्पल पाहिलं सेम हे तुम्ही तसं करू शकता, परंतु आणखीन एक मेथड आहे ती मेथड मी तुम्हाला सांगतो जी की आता अशा वेळी जिथे की आपल्याला दिसतं डायरेक्टली √3/2 आठवते आपल्या जवळची व्हॅल्यू वाटते √3/2. कॉस किती √3/2 असतो, कॉस 30 इज √3/2. मग जर एवढ्या सहजपणे आपलं काम होत असेल तर मग कशाला त्या मेथडने जायचं. तर अशा वेळी तुम्ही डायरेक्टली ही मेथड अप्लाय करू शकता. हां, बट नसेल जमत आठवत नसेल तर जसं आधीचं एक्झाम्पल केलंय सेम तसं करा.
आणि होमवर्कसाठी ते तुम्हाला आहे, तुम्ही स्वतः ते करून पहा आणि आपल्याला ते मला सेंड सुद्धा करा. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह मेथड सांगतोय काय करू शकतो. फॉर्म्युला आपल्याला हाच यूज करायचा आहे, मेथडमध्ये चेंजेस नाही करत आहे. जस्ट आपण इमॅजिन करून पुट करून न करता मी डायरेक्टली आपण याला व्हॅल्यू पुट करत आहे. जसं की पहा y इज इक्वल टू कॉस इनवर्स. आता इथं √3/2 आपल्याला माहिती आहे, टेबल आपण एवढा वेळा व्हॅल्यू यूज केली तेवढं आपल्याला डायरेक्टली माहिती आहे की cos 30 ला मी π/6 म्हणतोय. ओके. cos π/6 इज √3/2 अँड sin π/6 इज इक्वल टू 1/2. हे आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू. sin 30 हाफ राहतो, cos 30 √3/2 राहतो. त्याच्यामुळे आपण ह्या व्हॅल्यू डायरेक्टली इथं घेऊ शकतो. √3/2 ला आपण लिहिणार cos π/6 इंटू cos x ला असंच ठेवणार मायनस 1/2 कोणाची व्हॅल्यू आहे sin π/6 ची. ओके. इंटू sin x ला आपण ॲज इट इज घेणार. नंतर काय लिहिणार आपण y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ. इथं काय होणार पहा cos a. आता ठीक आहे, याला थोडंसं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मागे पुढे घेऊ शकतो किंवा डायरेक्टली केलं काहीही फरक पडणार नाही. ठीक आहे. याला आपण a कन्सिडर करा, याला b. काय होणार cos a इंटू cos b मायनस sin a sin b. काय राहतो cos ऑफ, म्हणजे इथं येणार cos, याला स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ, इथं a प्लस b म्हणजे π/6 प्लस x. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, हा जो cos इनवर्स आहे आणि हा cos कॅन्सल होणार. y इक्वल टू काय मिळणार π/6 प्लस x. आता हे एकदम सिंपल झालंय. आता आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. इथं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय मिळणार dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. π/6 इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. आपल्याला पुन्हा dy/dx ची व्हॅल्यू किती मिळाली 1. तुम्ही त्या मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल करू शकता. पण लक्षात ठेवा ही मेथड किंवा अशा स्टेप आपल्याला डायरेक्ट प्रत्येक एक्झाम्पल मध्ये करता येणार नाही. जर आपल्या टेबल मधल्या व्हॅल्यू आल्या तर आपण डायरेक्टली अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. नाहीतर आपलं प्रिव्हियस एक्झाम्पल जी आहे ती मेथड एकदम बेस्ट आहे, प्रत्येक ठिकाणी आपण ती अप्लाय करू शकतो. टेक दी स्क्रीनशॉट. आणखी एक महत्त्वाचं की मेथड कुठलीच रॉंग नाही, ही सुद्धा राईट आहे, ती सुद्धा राईट आहे. जस्ट आपल्याकडे टेबलच्या व्हॅल्यू असल्या तर या मेथडने जायचं, अदरवाईज आधीच्या एक्झाम्पलने. ठीक आहे. चला तर पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. पहा आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आपण दोन्ही मेथडने सॉल्व्ह करू शकतो. काय दिलेलं आहे y इक्वल टू साइन इनवर्स. चला डिनॉमिनेटरला सेपरेट करू. cos √x सोबत कोणी नाही म्हणजे आपण 1 कन्सिडर करू, म्हणजे हे होणार 1/√2 इंटू cos ऑफ √x प्लस इथं सुद्धा 1/√2 इंटू साइन ऑफ √x. आता बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये तुमच्याकडे ऑप्शन आहे की आतमध्ये साइनची आवश्यकता आहे. ठीक आहे. म्हणजे या कॉस सोबत इथं आपल्याला साइन पाहिजे आणि या साइन सोबत इथं कॉस पाहिजे. इथं तुम्ही डायरेक्टली जर पाहिलं असेल 1/√2 हा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये सापडणारी व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण इथं डायरेक्टली व्हॅल्यू पुट करणार. काय करणार आपण जो फॉर्म्युला याला आपल्याला साइन कन्सिडर करावं लागेल आणि आपल्याला माहिती आहे sin π/4 इज 1/√2. sin π/4 sin 45 इज 1/√2. त्यामुळे आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकतो. काय होणार y इक्वल टू साइन इनवर्स. इथं 1/√2 च्या ऐवजी आपण sin π/4 कन्सिडर करू. ठीक आहे. sin π/4 इंटू cos √x प्लस इथं सुद्धा आता इथं पहा 1/√2 sin π/4 ची सुद्धा व्हॅल्यू 1/√2 आणि cos π/4 ची व्हॅल्यू सुद्धा 1/√2 राहते. मग आता इथं साइन घ्यायचं की कॉस घ्यायचं तर डिपेंड करते आपल्याला फॉर्म्युला कुठला घ्यायचा आहे. ठीक आहे. जर बाहेर कॉस इनवर्स असतं तर आपण इथं कॉस आणि इथे साइन घेतले असते. बट आता आपल्याला आतमध्ये साइनचा फॉर्म्युला यायला पाहिजे कारण बाहेर साइन इनवर्स दिलेला आहे. ओके. आता इथं साइन इंटू कॉस बी झालं म्हणजे कॉस ए इंटू साइन बी व्हायला पाहिजे. तर इथं आपण cos π/4 कन्सिडर करणार. cos π/4 इंटू साइन √x अशा प्रकारे. ठीक आहे. आता काय मिळणार आपल्याला y इज इक्वल टू साइन इनवर्स. इथं साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. फॉर्म्युला काय आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी साइन ऑफ ए प्लस बी. तर इथं काय घेणार आपण साइन ऑफ ए म्हणजे π/4 प्लस बी म्हणजे √x. आता काय येणार आन्सर साइन इनवर्स साइन कॅन्सल होणार. y इक्वल टू काय मिळणार π/4 प्लस √x. नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. LHS मध्ये dy/dx
इकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. फॉर्म्युला आपला काय राहणार 1/2 अंडर रूट ऑफ एक्स, विच इज द रिक्वायर्ड आन्सर. टेक दी स्क्रीनशॉट. चला पाहूया आता क्वेश्चन नंबर 4. काय दिलेलं आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ब्रॅकेट काय दिलेलं आहे डिनॉमिनेटरला सेपरेट करून घेऊ आपण 3/5 कॉस 3x आहे. ओके मायनस इथं काय होणार 4/5 साइन 3x. सेम आपण पहिल्या एक्झाम्पल सारख्या याला सॉल्व करू शकतो. हा जो क्वेश्चन आहे याला आपण सेकंड आणि थर्ड त्याप्रमाणे नाही सॉल्व करू शकणार, कारण आपल्या टेबलमध्ये 3/5 किंवा 4/5 ह्या व्हॅल्यू सापडत नाहीत. त्यामुळे याला आपण जसं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलंय तशाच प्रकारे याला सॉल्व करणार. काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आपण लिहिणार लेट. काय घेणार आता जसं की बाहेर कॉस आहे तर आतमध्ये कॉस येण्यासाठी या कॉस सोबत सुद्धा आपल्याला कॉस आणि या साइन सोबत आपल्याला साइनची गरज आहे. त्यामुळे मी या व्हॅल्यूला कॉस अल्फा कन्सिडर करत आहे. काय लिहिणार इथं लेट कॉस अल्फा इक्वल टू 3/5 आणि ही जी व्हॅल्यू आहे याला आपल्याला साइन अल्फा कन्सिडर करावं लागेल. साइन अल्फा इक्वल टू 4/5. आपण चेक करणार आपण जे कन्सिडर केलं बरोबर आहे की नाही. यासाठी आपल्याकडे प्रॉपर्टी साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा जी के आला पाहिजे 1. चेक करू साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 4/5 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे किती 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 स्क्वेअर इज 16/25 प्लस 3 स्क्वेअर इज 9/25. डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची आपण ऍडिशन करणार. न्यूमरेटर इज 25 डिनॉमिनेटर ऑल्सो 25. 25/25 इज 1 म्हणजे आपली प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत आहे. याचा अर्थ आपण ज्या व्हॅल्यू कन्सिडर केल्या ह्या बरोबर आहे. ओके ठीक आहे. आता आणखी एक काम करत असतो आपण साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. काय येणार पहा साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजेच किती टॅन अल्फा. ठीक आहे इज इक्वल टू टॅन अल्फा. काय आहे साइन अल्फा साइन अल्फा इज 4/5 अपॉन कॉस अल्फा इज 3/5. 5 गेट कॅन्सल काय मिळणार 4/3. आता ही व्हॅल्यू झाली टॅन अल्फाची. इथून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळत आहे. टॅनला तिकडे घेऊन चला टॅन इनवर्स 4/3 आहे. ओके अशा प्रकारे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली. आपण काय करणार इथून आता याला कंटिन्यू करणार. ही जी प्रोसेस आहे ही आपण कन्सिडर केलंय आणि इथून आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके चला आता इक्वेशन नंबर याला आपण 1 कन्सिडर करू शकतो किंवा डायरेक्टली तुम्ही केलं तरी चालेल. काय येणार y इज इक्वल टू 3/5 ला काय घेतलेलं आहे आपण कॉस अल्फा. आधी आपण कॉस इनवर्सला लिहून घेणार. कॉस इनवर्स ब्रॅकेट पहा काय होणार आता कॉस अल्फा इंटू कॉस 3x काय आहे मायनस 4/5 काय घेतलेलं आहे आपण 4/5 ला साइन अल्फा. ठीक आहे इथं लिहिणार आपण साइन अल्फा इंटू काय आहे साइन 3x. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार नेक्स्ट स्टेप मध्ये इथं कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. काय फॉर्म्युला असतो यासाठी पहा y इज इक्वल टू काय राहणार बाहेर लिहिणार कॉस इनवर्स कॉस ए कॉस बी मायनस. लक्षात ठेवा कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये मध्ये जर मायनस आहे तर आपल्याला प्लस घ्यावा लागतो. फॉर्म्युला काय होणार कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजेच अल्फा प्लस 3x. हा झाला आपला कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होणार. y ची व्हॅल्यू सिम्पली अल्फा प्लस 3x. आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. काय लिहिणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय ना डिफरन्शिएट केलं तर LHS मध्ये dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. काय मिळणार 3 इंटू 1 म्हणजे फायनली आपल्याला मिळाला आन्सर 3. हे असणार आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 4 सुद्धा कंप्लीट केलाय. टेक दी स्क्रीनशॉट. पहा काय दिलेलं आहे आता आपल्याला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेला आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये काय आहे चला डिनॉमिनेटरला सेपरेट करू 3/√13 इंटू कॉस ऑफ e टू द पॉवर x प्लस 2/√13 इंटू साइन ऑफ e टू द पॉवर x. ओके पाहता काय करता येईल बाहेर कॉस इनवर्स दिलेला आहे आतमध्ये आपल्याला कॉस ऑफ समथिंग आणावं लागेल म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला किंवा कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज करावा लागेल.
याचाच अर्थ आपल्याला या कॉस सोबत इथं सुद्धा आपल्याला कॉस लागेल आणि साइन सोबत साइनची गरज आहे. म्हणजे आपण काय कन्सिडर करणार, लिहिणार लेट अंडर रूट ऑफ 3/√13 ला काय घेणार, कॉस अल्फा. काय मिळणार आपल्याला, कॉस अल्फा इक्वल टू 3/√13. अशाच प्रकारे इथं साइन अल्फा काय घ्यावा लागेल आपल्याला, साइन अल्फा इक्वल टू 2/√13. आपण चेक करणार आपण जे घेतलंय बरोबर आहे का. यासाठी आपल्याकडे प्रॉपर्टी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती यायला पाहिजे 1. चेक करू, साइन स्क्वेअर अल्फा इज 2/√13 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर अल्फा किती आहे 3/√13 ब्रॅकेट स्क्वेअर. काय होणार, 2 स्क्वेअर इज 4, √13 स्क्वेअर इज 13 प्लस 3 स्क्वेअर इज 9/13. न्यूमरेटरची ऍडिशन होणार, काय होणार 13/13 किती मिळालंय 1. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा किती मिळत आहे 1. म्हणजे याचा अर्थ आपण जे कन्सिडर केलं हे बरोबर आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. साइन अल्फा किती आहे, साइन अल्फा इज 2/√13 अपॉन कॉस अल्फा इज 3/√13. अशा प्रकारे √13 कॅन्सल होणार. फायनली आपल्याला 2/3 कोणाची व्हॅल्यू मिळाली, टॅन अल्फाची. ठीक आहे, याचा अर्थ अल्फा इक्वल टू किती होणार, तर टॅन इनवर्स ऑफ 2/3. आता हे तर झालं आपल्याला चेक करून की आपण ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत बरोबर आहे किंवा नाही. आता आपल्याला डिफरन्शिएट करण्यासाठी सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजे आपण पुन्हा या स्टेपवर येणार. काय मिळणार, y इज इक्वल टू कॉस इनवर्सला ॲज इट इज घेणार, कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 3/√13 किती येणार कॉस अल्फा. इथं लिहिणार कॉस अल्फा इंटू कॉस e⁻x, कॉस e⁻x प्लस 2/√13 किती आहे साइन अल्फा इंटू काय आहे साइन e⁻x, साइन ऑफ e⁻x. अशा प्रकारे आता काय होणार, कुठला फॉर्म्युला यूज करणार, कॉस ए कॉस बी प्लस साइन इंटू साइन बी. म्हणजेच काय मिळणार y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ ए प्लस बी, ए इज अल्फा प्लस बी इज e⁻x. असं समजा आपल्याला आन्सर मिळालंय. आता काय होणार, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होणार, y इक्वल टू काय राहिलंय फक्त अल्फा प्लस e⁻x. सॉरी एक मिस्टेक झाली. काय मिस्टेक केली आपण पहा, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन इंटू साइन बी फॉर्म्युला असतो कॉस ऑफ ए मायनस बी. तर इथं काय येणार अल्फा मायनस e⁻x. ओके ठीक आहे. आता एक करू शकतो आपण, e⁻x ची टर्म जर आधी घेतली तर e⁻x आधी येणार आणि अल्फा नंतर येणार. म्हणजे जेणेकरून डिफरन्शिएट करताना e⁻x डायरेक्ट राहणार. असं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. पहा आता काय लिहू शकतो आपण, हे इथं मायनस. ओके ठीक आहे. आता याला करू आपण डिफरन्शिएट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डिफरन्शिएट केलं तर LHS मध्ये येणार dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट येणार 0, मायनस साइन ॲज इट इज राहणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x काय राहणार e⁻x. अशा प्रकारे म्हणजे dy/dx काय मिळत आहे e⁻x. कशाचा आन्सर असणार हे कॉस इनवर्स ऑफ फंक्शन. पहा आपण एक करू शकतो इथं, कॉस ऑफ मायनस थिटाच्या प्रॉपर्टीज आपण यूज करून आन्सर थोडंसं आपलं वेगळं येणार. काय होणार, हे अशा प्रकारे न करता आपण काय करणार, इथं कॉस ऑफ तुम्ही एक करू शकता, हे पहा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे कॉस e⁻x ची टर्म आधी घेऊ शकता. नाही केलं काही फरक नाही पडणार. आता काय मिळालं कॉस इनवर्स ऑफ कॉस अल्फा मायनस e⁻x. आता मी याला चेंज करतोय, काय करणार कॉस इनवर्स ऑफ, ही स्टेप आपण एक स्टेप पुढे घेऊया. ठीक आहे, कॉस इनवर्स ऑफ काय राहणार इथं कॉस ऑफ, याला मी असं प्रकारे घेतोय कॉस ऑफ e⁻x आधी घेत आहे आणि याला अल्फाला नंतर घेत आहे. म्हणजेच काय येणार e⁻x मायनस अल्फा. आता मी प्लस मायनस केलंय तर मायनस साइन बाहेर येणार. बट आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे कॉस ऑफ मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजे इथून आपण मायनस साइन जे कॉमन घेतलंय कॉस ऑफ मायनस थिटा ते सिंपल कॉस थिटा झालं. किंवा एवढं कन्फ्युजन जर होतच असेल तर सिम्पली आपण मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा 3×2 किंवा 2×3 काही फरक नाही पडत. तसं कॉस e⁻x आधी द्यायचं, साइन e⁻x ची टर्म आधी घ्यायची. जनरली लिहिताना एक लक्षात ठेवा e⁻x किंवा एक्सच्या ज्या टर्म आहेत त्याला पहिलं प्राधान्य देत चला आणि कॉन्स्टंट नंतर घेत चला. ठीक आहे, जेणेकरून मग हे फॉर्म्युला वगैरे अप्लाय करण्याचं काम पडणार नाही. ठीक आहे, जर असं कन्फ्युजन होत असेल ठीक आहे
तर आपण सिंपल ई टू द पॉवर एक्स ची टर्म आधी घेऊ, ते यापेक्षा सुद्धा तुम्हाला सोयीस्कर वाटेल आणि सोपे वाटेल. एक कन्सेप्ट साठी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. पहा काय घेऊ याला फटकन. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स ची टर्म आधी घेणार, म्हणजे कॉस ई टू द पॉवर एक्स इंटू कॉस अल्फा प्लस साइन ऑफ ई टू द पॉवर एक्स इंटू साइन अल्फा, अशा प्रकारे. ठीक आहे. आता कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन इंटू साइन बी चा फॉर्म्युला अप्लाय करू. काय येणार, कॉस इनवर्स ऑफ काय होणार हे, कॉस ऑफ ब्रॅकेट मध्ये ई टू द पॉवर एक्स प्लस अल्फा, अशा प्रकारे. ठीक आहे. आता कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल करा. सिंपली वाय इक्वल टू काय मिळणार, ई टू द पॉवर एक्स प्लस अल्फा. आता करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स इज ई टू द पॉवर एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळाले, dy अपॉन dx इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. पहा आता क्वेश्चन नंबर 8 मधला लास्ट प्रॉब्लेम आपण पाहत आहे. काय दिलेला आहे, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 10 अपॉन डिनॉमिनेटर काय दिलेला आहे आता 6 इंटू साइन ऑफ 2 टू द पॉवर एक्स मायनस 8 इंटू कॉस 2 टू द पॉवर एक्स. ठीक आहे. आता बाकी क्वेश्चन नंबर 5 पर्यंतच्या पेक्षा हे थोडं वेगळं वाटते, बट वेगळं काही नाहीये. आपल्याकडे जे प्रॉपर्टी आहे, काय प्रॉपर्टी आहे, कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स. काय लिहितो आपण कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स ला, साइन इनवर्स एक्स. याचाच अर्थ किंवा असं म्हणता येईल साइन इनवर्स ऑफ एक्स किंवा साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इक्वल टू, अशा आपण प्रॉपर्टी पाहिल्या होत्या, कोसेक इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. अशा 6 साठी सुद्धा आपण 6 ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शन साठी सुद्धा व्हॅल्यू पाहिल्या होत्या. आता आपण इथं पहा, कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स काय होणार, साइन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. 10 ला आपण डिनॉमिनेटर मध्ये घेणार, याला न्यूमरेटर मध्ये घेणार. काय येणार, हे काय लिहू शकतो आपण, बाहेर जर मी कोसेक इनवर्सच्या ऐवजी जर याला साइन इनवर्स घेत आहे तर आतमध्ये सुद्धा चेंज होणार, साइन इंटू साइन 2 टू द पॉवर एक्स मायनस 8 कॉस 2 टू द पॉवर एक्स आणि डिनॉमिनेटर काय राहणार 10. आता आपण सेम आधीच्या एक्झाम्पल सारखं करू शकणार. काय येणार, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, इथं येणार 6 अपॉन 10 साइन ऑफ 2 टू द पॉवर एक्स मायनस इथं येणार 8 अपॉन 10 कॉस 2 टू द पॉवर एक्स. ठीक आहे. याला आणखीन थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल, करून घेऊ आपण त्याला सुद्धा. y इक्वल टू काय मिळणार, साइन इनवर्स ऑफ हे काय 6 अपॉन 2 म्हणजे 3/5, 3 अपॉन 5 इंटू साइन ऑफ 2 टू द पॉवर एक्स. 2 ने डिवाइड केला म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड केला आपण त्याला. ठीक आहे. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मायनस इथं सुद्धा काय होणार आहे, डिव्हिजिबल बाय 2 आहे, हे येणार 4 अपॉन 5. इथं काय लिहिलंय, कॉस ऑफ 2 टू द पॉवर एक्स. काय करायचं आहे आता पहा, बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये आपल्याला साइनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इथं साइन आहे, साइन सोबत कोण पाहिजे आपल्याला, कॉस, आणि कॉस सोबत कोण पाहिजे, साइन. म्हणजे याला आपण कॉस कन्सिडर करणार आणि याला साइन. इथं लिहिणार आपण लेट, ही व्हॅल्यू आपल्याला कॉस घ्यायची आहे, म्हणजे कॉस अल्फा काय कन्सिडर करणार 3/5 आणि साइन अल्फा कन्सिडर करावा लागेल आपल्याला 4/5. ठीक आहे. साइन अल्फा इक्वल टू घेणार आपण 4 अपॉन 5. चेक करू आपण जी व्हॅल्यू घेतली बरोबर येत आहे का, साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा 4 स्क्वेअर इज 16 अपॉन 5 स्क्वेअर इज 25 प्लस 3x स्क्वेअर इज 9 अपॉन 5 स्क्वेअर इज 25. किती येते बा, 25 अपॉन 25 इज 1. आता आपल्याला पाहायचं आहे साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजे टॅन अल्फा. ठीक आहे. तर टॅन अल्फाची व्हॅल्यू किती येणार, साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा 5 कॅन्सल येणार आणि 4 अपॉन 3 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय झाली, टॅन इनवर्स ऑफ काय येणार 4/3. आता आपण सिंपली याला फॉर्म्युला अप्लाय करणार, कुठला, इथं y इज इक्वल टू काय लिहावं लागेल, y इक्वल टू बाहेर येणार साइन इनवर्स आणि फॉर्म्युला अप्लाय करताना 3/5 ला काय घेणार, कॉस अल्फा. इथं लिहिणार आपण कॉस अल्फा इंटू साइन 2 टू द पॉवर एक्स प्लस, सॉरी मायनस आहे त्यामुळे मायनस साइन द्यायचं, 4/5 म्हणजेच कोण, साइन अल्फा. ठीक आहे. इथे येणार साइन अल्फा इंटू कॉस 2 टू द पॉवर एक्स. आता आठवा आपला फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युल्याच्या आधी एक्स ची टर्म आधी लिहत चला, म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करताना थोडं सोयीस्कर होईल आपल्याला. ओके. साइन इनवर्स ऑफ, इथं पहा आधी साइन ऑफ 2 टू द पॉवर एक्स घेऊ आपण इंटू कॉस अल्फा मायनस
कॉस ऑफ 2 टू द पॉवर x इंटू साइन अल्फा. चला आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू. काय असतो साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. काय आहे फॉर्म्युला आपला साइन ऑफ ए मायनस बी. अशा प्रकारे आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए मायनस बी इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं ए चा रो प्ले करत आहे 2 टू द पॉवर x आणि b च्या ऐवजी आहे अल्फा. म्हणजे काय लिहिणार y इक्वल टू चला साइन इनवर्स तर बाहेर आहे आतमध्ये काय येणार साइन ऑफ ए मायनस बी. ए म्हणजेच कोण 2 टू द पॉवर x मायनस बी म्हणजेच कोण अल्फा. आता बाहेर पहा साइन इनवर्स आहे आतमध्ये साइन आहे. साइन इनवर्स साइन कॅन्सल होणार. y इक्वल टू काय मिळणार आपल्याला 2 टू द पॉवर x मायनस अल्फा. आता आपण याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे काय येणार हे dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 टू द पॉवर x. कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x चा काय राहणार 2 टू द पॉवर x इंटू लॉग 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा इज 0. अल्फाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे tan इनवर्स 4/3 आणि 4/3 tan इनवर्स 4/3 इज अ कॉन्स्टंट. देयरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. फायनली आपल्याला dy अपॉन dx किती मिळणार dy अपॉन dx इज इक्वल टू 2 टू द पॉवर x इंटू लॉग 2 विच इज द रिक्वायर्ड आन्सर. इथं आपला क्वेश्चन नंबर 8 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो यामध्ये आपण जर तुम्ही पाहिलं असेल तर जे आपण 4 फॉर्म्युले पाहिले साइन ऑफ ए प्लस बी साइन ऑफ ए मायनस बी त्यासोबत कॉस ऑफ ए प्लस बी आणि कॉस ऑफ ए मायनस बी या 4च फॉर्म्युल्यांचा आपण जास्तीत जास्त यूज केलेला आहे. बाकी सर्व फॉर्म्युले तर आपले डेरिव्हेटिव्हचे आहेत जे की आपल्याला करावंच लागतील आणि पूर्ण युनिटच नाही तर पूर्ण चॅप्टरमध्ये ज्याचा आपल्याला यूज होणार आहे. ठीक आहे तुम्हाला माझं प्रत्येक वेळी सांगणं आहे की फॉर्म्युल्यांची एक लिस्ट बनवा नोटबुक बाजूला ठेवत चला ज्यामध्ये फॉर्म्युले रेफर करत चला नोट डाऊन करत चला आणि जर आपण लाईव्ह चॅट घेत आहे तर त्यामध्ये फॉर्म्युला सांगत पण चला जेव्हा केव्हा आपला प्रॉब्लेम चालू असेल. ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला विद्यार्थी मित्र नक्कीच आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. सोबतच जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाकी राहिलेले प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच.